नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। शेतकऱ्यांना सत्य आणि खरा अंदाज न भेटल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। बऱ्याच चॅनलच्या माध्यमातून अक्षरशः खोटे हवामान अंदाज सांगितले जात आहेत। त्यामुळे ज्वारी असेल, गहू असेल, आंबे असतील, कांदे असतील, द्राक्ष असतील, या पिकांचे भाव पडत असल्याचं आता समोर येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। मित्रांनो, आज मध्यरात्री कोणत्या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा मोठा धोका आहे ते पाहूया। आज मध्यरात्री सर्वात मोठा धोका मराठवाड्यातील 4 जिल्ह्यांना असणार आहे। शेतकरी बांधवांनो, यामध्ये छत्रपती संभाजीनगर, तसंच जालना, बीड आणि धाराशिव या 4 जिल्ह्यांना आज मध्यरात्री पावसाचा मोठा धोका आहे। तसेच पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना देखील वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। विशेषतः सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। या भागात विजांच्या कडकड्यासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे। तसंच मराठवाड्यातील विशेषतः धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात देखील काही भागात गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। विदर्भात मात्र उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळणार आहे। यामध्ये सर्वाधिक तापमान अकोला, अमरावती, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यात पाहायला मिळणार आहे। महाराष्ट्राची स्थिती पाहता महाराष्ट्रात सध्या उष्णता आणि पावसाचे दुहेरी संकट दिसून येत आहे। काही जिल्ह्यांना उष्णतेचा तर काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। शेतकरी बांधवांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राइब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।